नमस्कार मित्रांनो, MAPS क्लेम संदर्भात तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या आणि त्या कमेंटची उत्तरं देण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यावर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आहेत आणि तुमच्या मनात असणारे जे प्रश्न आहेत तर त्यांचं उत्तर देण्याचा आज आपण प्रयत्न इथं करणार आहोत. तर इथं पहिला प्रश्न आहे वंदना मिसळे विचारतात, सर मी चेक केलं आहे तर ॲप्लिकेशन पेंडिंग ॲट ऑफिशियल दाखवत आहे, RO अप्रूव्हल आहे 7 आहे, 3 क्लेम रिसबमिटेड आहे, ऑल येलो दाखवत आहे, 1 मंथचे पेमेंट ऑक्टोबरमध्ये आले आहे. तर यांचं ऑल येलो दाखवत आहे. ऑल येलो म्हणजे यांचं फक्त क्लेम सबमिट केलेले आहे, तर हे कंपनीकडून अप्रूव्हल व्हायचे बाकी आहेत, त्यानंतर ROकडून अप्रूव्हल होतील आणि त्याच्यानंतर प्रोसेस होईल पुढची. तुमच्या कंपनीतून तुम्ही अप्रूव्हल घेऊन घ्या. पुढचा प्रश्न आहे कुंडलिक लोगरे सर, 31 मार्चपर्यंत पैसे येतील की नाही तेवढं सांगा. आता 31 मार्चपर्यंत पैसे येतील का नाही हे आपण कन्फर्म कसं सांगू शकतो? शक्यता आहे आपली, आपण काही गॅरंटी थोडी देऊ शकतो त्या गोष्टीची. पुढचा प्रश्न आहे ताऊ, दादा मी माझ्या MAPSचा पासवर्ड कोणाला दिला तर तो माझा बँक अकाउंट तर चेंज नाही करू शकत ना. आता हा बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही तुमचा क्लेम सबमिट करायला किंवा तुमच्या क्लेममध्ये जर काही बदल करायचे असतील तर तुमचा युजर ID पासवर्ड कोणाला शेअर करता. पण युजर ID पासवर्ड शेअर केल्यानंतर फक्त तुमच्या क्लेमशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्यामध्ये ते बदल करू शकतात. तुमचं बँक स्टेटमेंट ते चुकीचं टाकू शकतात, पण जोपर्यंत तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल किंवा तुमचा क्लेम अप्रूव्हलही झाला तर पैसे कुठल्या अकाउंटवर जातील? ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे, फक्त त्यामध्येच पैसे जाऊ शकतात. इतर कोणत्याही अकाउंटमध्ये पैसे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणाला जर पासवर्ड तुम्ही दिला आहे तर काही फरक पडत नाही, पण सहसा होईल तोपर्यंत तुमच्या विश्वासातल्या माणसालाच तुमचा युजर ID पासवर्ड सांगा. कोणत्याही अनोळखी माणसाला युजर ID पासवर्ड सांगू नका, ते तुमच्यासाठी धोक्याचं होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे चैतन्य, अप्लाय ऑप्शन नाही दिसत आहे. अप्लायचं ऑप्शन नसेल दिसत तर तुझा क्लेम ऑलरेडी सबमिट असेल, तू सबमिट केला असेल ऑलरेडी, तो रिजेक्ट होऊ दे, परत तुला अप्लाय करता येईल. पुढचा आहे भागवत शेंडगे, RO अप्रूव्हल भेटले सर आजच सकाळी 10 वाजता. ट्रॅक युअर ॲप्लिकेशनमध्ये चेक केल्यास बिल जनरेशन पण झालं आहे, आता पैसे पडायला किती दिवस लागतील? हे बघा, आता भागवत शेंडगे, तुमचं ROकडून अप्रूव्हल झालेलं आहे आणि तुमचं आता बिल पण बिल जनरेशन झालं आहे तुमचं. तर आता तुमचं फक्त तुमच्या अकाउंटला पैसे येणं बाकी आहे, म्हणजे 3 प्रोसेस पूर्ण झाल्या आहेत, 4थी प्रोसेस फक्त बाकी आहे, तर ते होऊन जाईल. मार्च महिना कसं आहे, आता सध्या उन्हाळी अधिवेशन सुरू आहे. एकदा अधिवेशन संपलं ना त्याच्यानंतर मला असं वाटतं की सर्व फंड डिस्ट्रीब्यूट व्हायला सुरुवात होईल आणि मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यामध्ये पैसे येण्याची शक्यता खूप जास्त आहे. स्कॉलरशिप वगैरे सगळ्या मुलांच्या ज्या आहेत ते येतीलच, तोच टाईम आहे आता, आणि खूप साऱ्या भरत्या पण अनाऊन्स होतील. पुढचा प्रश्न आहे वेदांत भालेराव, सर नंबर भेटू शकतो का तुमचा? नाही, मोबाईल नंबर मी याच्यासाठी देत नाही की तर मोबाईल नंबर आपण याच्यासाठी देऊ शकत नाही की मी ऑलरेडी असा जॉब करतो की मला पूर्ण दिवसभर 100 ते 150 कॉल येतात, कारण माझ्याकडे सगळं मेंटेनन्स आणि तक्रारी सॉल्व करायचं आहे पाणीपुरवठा विभागातलं. आणि त्यानंतर तुमचे जर कॉल आले तर मी त्याला उत्तर देऊ शकत नाही, एवढे कॉल उचलू पण शकत नाही, त्यामुळे मी कोणाला नंबर देत नाही. आणि मी टेलिग्रामला असतं ग्रुप बनवला तर मुलं ग्रुपमध्ये कमी आणि पर्सनलमध्ये खूप सारे मेसेज करतात आणि कामाच्या असणाऱ्या गोष्टी विचारतात, काही न कामाच्या पण गोष्टी विचारतात, त्यामुळे एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी मोबाईल नंबर कोणाला देत नाही. तुम्हाला काही मेसेज करायचा असेल तर टेलिग्रामवर करू शकता. पुढचा प्रश्न आहे मिस्टर प्रणय, सर माझा आता रेल्वे अप्रेंटिसशिप चालू आहे आणि 1 मंथची स्टायपेंड आली, आता MAPSवर रजिस्ट्रेशन कसं करावे ते सांगा. MAPSवर रजिस्ट्रेशन करायसाठी आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, मी त्याची एक लिंक इथं तुझ्या कमेंटमध्ये तुला पाठवतो. आणि आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे प्रश्न तुमच्या मनात आहेत त्या प्रत्येक प्रश्नावर एक व्हिडिओ आपण बनवून ठेवलेला आहे, तो व्हिडिओ बघायचा आणि तुम्ही आरामात तुमचं काम करू शकता. पुढचा प्रश्न मनस्वी तोटे, कधी चालू होईल पैसे सेंड करणं? पैसे येतील, 15 तारीख तर निघून गेली, पण मला असं वाटतं अधिवेशन एकदा संपलं ना त्याच्यानंतर होईल चालू. अधिवेशन एकदा संपू द्या, त्याच्यानंतर मार्च आणि एप्रिल हे 2 महिने खूप महत्त्वाचे आहेत, याच्यामध्ये होईल डिस्ट्रीब्यूट. पुढचा आहे आविष्कार
सोलनकर काहीच दिसत नाही सर. ओके, नेटचा प्रॉब्लेम असेल भाई, नेट क्लिअर कर तुझं, त्याच्यानंतर दिसेल. अनिल जराड सर, माझे आरो अप्रूव्हल आले आहे, मी स्टेटस चेक केलं, 4 स्टेप येलोमध्ये दाखवते. 4 स्टेप येलोमध्ये दाखवते तर सगळं ओकेच आहे, मग काही बघायची गरजच नाही आहे, होऊन जाईल काम. हाय पर सर, माझा एक क्लेम आरोकडून रेक्टिफाय झाला होता तर मी परत सबमिट केला आहे, इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्हल घ्यावं लागेल का? हां, कोणताही क्लेम जर आरोने त्याला रिजेक्ट करो का इस्टॅब्लिशमेंटने रिजेक्ट करो, त्याला परत पूर्ण प्रोसेस पार करावी लागते. म्हणजे इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्हल घ्यावं लागते, परत आरोकडे जाते, तिथून अप्रूव्हल घ्यावं लागते. तर हे प्रत्येकासाठी आहे प्रोसेस. प्रफुल्ल पवार, पैसे कधी येणार सर? पैसे येतील मार्चच्या शेवटी किंवा मग एप्रिलमध्ये. सर, 3/4/2025ला सर्व गव्हर्नमेंट अप्रूव्हल झाले आहेत. हे नवीन बेनिफिशियरी अपडेटवरती क्लेम नंबर टाकला तिथे सर्व बाकी आहे असं दाखवतं आहे. आता विश्वास कशावर ठेवायचा? पोर्टलला चेक केलं तर पेमेंट पेंडिंग आणि बेनिफिशियरीला सर्व बाकी आहे असं का? हा प्रश्न चांगला आहे. मोहनदकर, ओके. यांचा प्रश्न असा आहे की यांचं आरोकडून सर्व क्लेम अप्रूव्हल झालेले आहेत एप्रिल 2025मध्ये, आणि आता हे बेनिफिशियरीचा जो टॅब ओपन झाला आहे नवीन, त्याच्यावर त्यांनी टाकलं, त्यांचं काहीच दाखवत नाही, पण यांचं लॉग इन केलं तर फक्त पेमेंट पेंडिंग दाखवते. तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. तुमच्या लॉग इनला जर फक्त पेमेंट पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला पेमेंट येईल. आणि तुम्ही हे बाकीचं शिल्लकच्या गोष्टी त्या आता येणाऱ्या पोरांसाठी आहेत की जेव्हा ज्यांचे पेंडिंग आहेत, ज्यांचं कुठं अडकलेलं आहे, त्यांच्यासाठी ते दिलेले आहे एक मदत म्हणून. तर तुमचं ऑलरेडी अप्रूव्हल झालेलं आहे, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला डायरेक्ट पैसे येतील. आणि ज्यांचा असा सेम प्रॉब्लेम आहे त्यांनी पण टेन्शन घेऊ नका, तुमचं काम होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. आरो अप्रूव्हल भेटले तर आजच सकाळी 10 वाजता ट्राय करू. ॲप्लिकेशन चेक केलं तर बिल जनरेशन पण झालं आहे. ओके, हा प्रश्न झाला आहे. सर, माझे 2 पेमेंट लेट आले होते 2 महिने, तर क्लेम कसं सबमिट करायचा? पेमेंटची डेट आणि तुमची ॲप्रेंशिपची डेट हे मॅच व्हायला पाहिजे. जर 1-2 महिन्याचं पेमेंट जर मागं पुढे झालं तर तुमचे 1-2 महिने सबमिट होत नाहीत. एकतर तुम्ही जेव्हा पेमेंट भेटलं त्या महिन्याचा क्लेम सबमिट करून बघा. तुमची ॲप्रेंशिपमध्ये जर ती डेट फिक्स बसत असेल तरच तुम्ही क्लेम सबमिट करू शकता, नाहीतर ते 2 महिने सोडून द्या सरळ, आणि जेवढ्या महिन्याचा क्लेम होते 9 महिन्याचा 10 महिन्याचा तेवढा सबमिट करा आणि पुढची प्रोसेस करून टाका. जे भेटत नाही त्याच्या नादी लागू नका. पुढचा आहे वंदना मिसळे, MAPHची लिंक ओपन केली तर बेनिफिशियरी ट्रॅक ऑन नाही दिसत आहे. दिसतंय ना, आपण जे दिलं आहे त्याच्यावर दिसतंय ते बघा. तुम्हाला उपाय पण सांगितला आहे खाली. विशाल निर्मळे, डायरेक्ट क्रोमवर MAPH क्लेम बेनिफिशियरी असं टाक, लगेच येऊन जाईल. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर चेक पण केलं आहे, पेंडिंग ॲड ऑफिशियल दाखवत आहे, आरो अप्रूव्हल आहे 7. ओके, ठीक झाले आहे प्रश्न. पुढचा आहे ताऊ, कॉन्टॅक्ट मी सर प्लीज. भाऊ, काम तुझं असल्यावर आम्ही तुम्हाला कशाला कॉन्टॅक्ट करू? तुला जे अडचण असेल ते तू इथे कमेंटमध्ये सांग, मग आम्ही तुला उत्तरं देऊ. त्याचं काम आपलं आहे तर आपल्यालाच कॉन्टॅक्ट करावं लागते, समोरचा माणूस कसं कॉन्टॅक्ट करेल? ओके, चला. तर आजचे तुमचे एवढे प्रश्न होते, त्याचे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आणखी तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्कीच या व्हिडिओखाली कमेंट करा, आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते विचारा. आपण सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला आणखी काही इतर अडचणी असतील त्याबद्दल पण तुम्ही इथं कमेंट करू शकता. चला, धन्यवाद.